नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमो बुद्धाय. जय भीम. आज अतिशय महत्त्वाचा दिवस. आपणा सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महाडच्या चवदार तळ्याचा पाण्याचा सत्याग्रह या दिवशी केलेला आहे. 20 मार्च 1927 हा तो दिवस आहे आणि आज 99 वर्ष ह्या कार्याला, या क्रांतीला पूर्ण होत आहे. तर पाण्यासाठी सत्याग्रह आहे, पण ह्याला क्रांतीच म्हणावं लागेल. कारण क्रांती म्हणजे काय तर बदल, परिवर्तन. म्हणजे समाजाचं पूर्णपणे परिवर्तन घडवून आणून, म्हणजे एक जो समाज असतो तो दुसऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहावर जेव्हा अन्याय करतो, त्याच्या विकासाच्या वाटा बंद करतो, साध्या नैसर्गिक गोष्टींवर निर्बंध आणतो, माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या काही नैसर्गिक गोष्टी असतात त्यावर निर्बंध आणतो, त्यावेळेस हा जो समाज असतो, नाकारलेला समाज, व्यवस्थेने नाकारलेला समाज, हा जागृत होतो आणि आंदोलन करतो, उठाव करतो, सामाजिक लढा लढतो आणि मग नवीन मूल्यांवर आधारित नवीन समाज रचना अस्तित्वात येते आणि ह्यालाच क्रांती असं म्हणतात, बदल किंवा परिवर्तन असं म्हणतात. आता क्रांत्या तसं जगामध्ये अनेक देशांमध्ये क्रांत्या झाल्या. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती किंवा रशियन राज्यक्रांती किंवा अमेरिकन राज्यक्रांती. फ्रेंच राज्यक्रांती आपल्याला माहीत आहे की पोप धर्मगुरू हे सामान्य माणसांवर अन्याय करीत असत आणि मग सामान्य माणसाने एक दिवस लढा पुकारला आणि क्रांती झाली मोठी फ्रेंचमध्ये. रशियाची राज्यक्रांती सर्वांना ज्ञात आहे, रक्तरंजित क्रांती असं म्हटलंय. आणि अमेरिकेची महासत्ता बनण्याची जी आकांक्षा, त्यामुळे जगाला 2 मोठ्या महायुद्धांना तोंड द्यावं लागलं. एवढंच नव्हे तर आता सध्याच्या जे वातावरण आहे की अमेरिका, इराण, इस्रायल ह्या राष्ट्रांबरोबर युद्ध करते आणि ह्यामध्ये सर्व आशियाई खंडातील सर्व देश आहेत ते ह्या महागाईच्या भस्मासुरामध्ये होरपळत आहेत. म्हणजेच ही जी क्रांती झाली ही सत्तांतराच्या अहंभावाच्या भावनेतून झालेली आहे आणि ह्या क्रांत्या आहेत ह्या अशा झालेल्या आहेत. परंतु 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी मानसिक परिवर्तनाला सन्मुख करणारी क्रांती, रक्तविहीन क्रांती घडवली. प्रश्न तोच पाण्याचा. म्हणजे रोहिणी नदी, शाक्य कोलियांच्या राज्यांमधून वाहणारी रोहिणी नदी, ह्यावरून जे मोठं युद्ध होणार होतं ते बुद्धांनी थोपवलं, सिद्धार्थ गौतमाने थांबवलं आणि स्वतः प्रायश्चित्त घेतलं, स्वतः देशत्याग, राजत्याग केला आणि प्रवज्जा घेतली. आणि हा जो संघर्ष आहे राज्यांमधला, माणसांमधला भेदभावाचा जो संघर्ष आहे, ह्या संघर्षाच्या दुःखाचं मूळ आहे हे शोधण्यासाठी ते बाहेर पडले आणि वैशाख पौर्णिमेला त्यांना ते ज्ञानप्राप्ती झाली आणि तो सतधम्म आहे, मानवतेचा सद्धम्म त्यांनी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 हाच सद्धम्म बुद्धांचा समस्त अस्पृश्यांच्या ओटीत टाकला. म्हणजेच माणुसकीचं नातं जोडलं गेलं, माणसानं माणसाशी कसं राहावं हा मानवतेचा धम्म लाखो लोकांना दिला आणि मोठी क्रांती केली. परंतु एवढ्या मोठ्या क्रांतीचं जे बीजारोपण आहे हे महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याच्या सत्याग्रहात आहे असं म्हणावं लागेल. कारण बाबासाहेबांनी लहानपणापासून पाण्यासाठी जो अपमान सहन केला होता तो अनेक वेळा आपण बाबासाहेबांच्या चरित्रामध्ये बघतो की लहानपणी शाळेमध्ये त्यांना एकदा तहान लागलेली होती, पण चावी नळाची खोलण्यासाठी कोणी उपलब्ध नव्हतं शिपाई, म्हणून त्यांनी हात लावलेला होता. त्यावेळेस त्यांना बेदम मार बसलेला होता. किंवा साताऱ्याला जाताना गाडीवानाने जेव्हा त्यांकडे पाण्याची मागणी केली तेव्हा गाडीवानाने त्यांना लांब तो नाला दाखवला आणि तिथे त्यांचे बंधू आणि ते नाल्याचं पाणी इकडे तिकडे करून प्यायलेले होते. खूप जिवारी लागली बाबासाहेबांच्या गोष्ट बालमनावर. आणि शिवाय जेव्हा बडोदा सरकारमध्ये नोकरीसाठी ते गेले, तिथेही मोठ्या पदावर नोकरी करत असताना सुद्धा त्यांना त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था वेगळा माठ ठेवलेला होता. मग एवढं सगळं हे पाणी म्हणजे काय? निसर्ग निर्मित पाणी. नदी, नाल्या, समुद्र, ओढी, तलाव, विहिरी तुडुंब भरलेल्या असतात निसर्गाने. परंतु एक जी व्यवस्था असते ती ह्या दुसऱ्या व्यवस्थेला नाकारते.
ते पाणी तुम्ही दुसऱ्यांच्या ओंजळीने प्यायचं, तुमचा स्पर्श झाला तर ते पाणी बाटवणार. आणि हे धर्माने सांगितलंय म्हणून ते हजारो वर्षापासून चालत आलेली ही धर्म परंपरा. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिल्यांदा उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पहिलं जे आंदोलन केलं, पहिला जो सत्याग्रह केला तो म्हणजे महाडचा सत्याग्रह, पाण्याचा सत्याग्रह. बरं, महाड इथेच त्यांनी निवडलं कारण काही दिवसापूर्वी राजरत्नचा मृत्यू झालेला होता. बाबासाहेबांचा वाळवंटासारखं आयुष्य झालेलं होतं कारण ह्या आधीही त्यांची बालकं गेलेली होती. रमाबाई आजारी पडलेल्या होत्या, दुःखी कष्टी होत्या. आणि म्हणून बाबासाहेब दामोदर हॉलमधल्या ऑफिसमध्ये बसूनच संपूर्ण आपलं लिखाण किंवा जे कार्य आहे सामाजिक तिथे करत असत. आणि त्यांच्या जीवाला जीव देणारी जी त्यांची कार्यकर्ते मंडळी होती ती तिथे नेहमी त्यांचा राबता असत. रमाबाई 2-4 दिवसांनी बाबासाहेबांना दामोदर हॉलमध्ये स्वतः जेवणाचा डबा घेऊन जात असत आणि त्यांची विचारपूस करत असत. त्यावेळेस त्यांना कळलं की बाबासाहेबांनी मोठं आंदोलन उभं राहायचं ठरवले आणि ते म्हणजे महाड इथे. त्यावेळेस रमाबाई त्यांना सांगितलेलं की मी सुद्धा तिथे येणार आहे सत्याग्रहाला, परंतु त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे बाबासाहेब म्हणाले तू येऊन तिथे काय करणार. त्यावेळेस रमाबाई म्हणाल्या मी सत्याग्रहींसाठी भाकरी थापण्याचं काम करीन, खाऊ घालण्याचं काम करेन. म्हणजे आपल्या समोर एवढा दुःखाचा डोंगर असून सुद्धा ते दुःख गिळून अस्पृश्य बांधवांसाठी हे दाम्पत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाई तयार झालेले होते न्याय हक्कासाठी, आपल्याला न्याय हक्क देण्यासाठी. तर बाबासाहेबांनी ह्या आधीच आपल्याला माहिती आहे की 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केलेली होती आणि ह्यातून ते अनेक ठिकाणी गावागावात खेड्याखेड्यात जाऊन जनजागृती करत होते. म्हणजे लोकांना सांगत होते की तुम्ही जागृत व्हा, तुमच्यावर अन्याय होतोय, तुम्हाला गुलामासारखं वागवलं जाते, तुम्ही शिक्षण घ्या, भले बाहेर बसून का शिक्षण घ्यायचं होईना पण ते घ्या नियमित, जेणेकरून तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळतील, तुम्हाला भीक मागून जगण्याचं ते आहे ते निघून जाऊन तुम्ही स्वतःचं जगण्याचं उपजीविकेचं साधन तयार करू शकाल. अशा प्रकारे जनजागृती करत होते. आणि मग त्यांनी याच द्वारे एक मोठी परिषद महाड इथे घेण्याचं ठरवलं. आता महाड इथे घेण्याचं ठरवलं कारण महाड ही कोकण भूमी आपल्याला माहिती आहे. आणि बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहानंतर केलेल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की महाड ही कोकण भूमी ही रयतेच्या राजाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राजाची ही भूमी आहे आणि जवळच रायगड आहे आणि या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य असायचं. तर अशा प्रकारे त्यांनी ही महाडची भूमी घेतली. शिवाय त्यांचे जे मित्र होते, पुरोगामी विचाराचे ब्राह्मण मित्र होते, तेही कोकणस्थ ब्राह्मण, त्यांनीही त्यांना साथ दिलेली आहे त्यावेळेस. आणि म्हणून महाड इथे त्यांनी करायचं ठरवलं. शिवाय कोकणाचा अजून एक जर आपण संदर्भ सांगायचं म्हटलं तर बाबासाहेबांचं बालपण दापोलीला गेलेलं होतं आणि दापोली हे लष्करी कॅम्प. बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे लष्करात, इंग्रजांच्या लष्करात काम करत असल्यामुळे तिथे ते काम करत आणि त्या लष्करी कॅम्पामध्ये तिथे राहिलेले आहेत. काही दिवस बाबासाहेबांचं बालपण गेलेलं आहे. त्यावेळेस लष्करात जी मंडळी काम करत होती, कारण इंग्रजांनी लष्करात नोकरी दिल्याबरोबर इंग्रजी शिक्षणही मोफत आणि सक्तीचं केलेलं होतं. त्यामुळे बरीचशी अस्पृश्य मंडळी ही तिथे काम करून सुधारित होती. वेळच्या वेळी पगार मिळायचा, राहण्याची व्यवस्था असायची, शिक्षणाची व्यवस्था असायची. त्यामुळे त्यांच्या राहणीमानामध्ये अमूलाग्र बदल त्यांच्यामध्ये झालेला होता. आणि तेव्हाचा जो कोकण आहे तो सुधारलेला आणि बाबासाहेब आता आंदोलनासाठी निवडलेलं कोकण आहे यामध्ये फरक पडलेला होता. कारण तिथे मूठमाती करणे, भानामती, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, भगताकडून सगळं करून घेणं व्यवहार हे खूप चाललेलं होतं. आणि म्हणून जागृतीच्या वाऱ्याने ह्या महाडला स्पर्श केलेला नव्हता आत्ताच बाबासाहेबांनी जेव्हा आंदोलन उभारलं त्यावेळेस. आणि म्हणून बाबासाहेबांनी तिथे आपण परिषद घेण्याचं ठरवलं. 19-20 मार्च हे 2 दिवस ठरवले. आणि रमाबाई आग्रह करतील, त्यांना दुखावलं जाईल म्हणून बाहेरूनच ते 16 मार्चला ते इकडे यायला निघाले महाडला. ते बोटीने समुद्र मार्गाने महाडला आलेले आहेत. आणि बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था आपल्याला माहिती आहे की सुरेंद्र नाना टिपणीचे बाबासाहेबांचे परममित्र ब्राह्मण समाजाचे, ते त्यावेळेस महाडचे नगराध्यक्ष होते, महाड म्युन्सिपाल्टीचे. तिथे त्यांनी ते सरकारी डाकबंगल्यात बाबासाहेबांच्या राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली होती. बाबासाहेबांचे जे अनुयायी होते त्यावेळेस म्हणजे सुरबा नाना टिपणीस तर आहेतच, तर बापूराव जोशी आहे किंवा चित्रे आहेत,
अनंत विनायक चित्रे आहेत वगैरे जी मंडळी आहेत, निळकंठ गंगाधर सहस्त्रबुद्धे आहेत. तर हे ज्या मंडळींनी तिथे व्यवस्था केलेली होती, त्यावेळेस बाबासाहेबांना सत्याग्रह करण्यासाठी सभेसाठी जागा द्यायला कोणी तयार नव्हतं. परंतु इक्बाल नावाच्या मुस्लिम माणसाने त्यांना तिथे मंडपासाठी जागा दिली आणि वीरेश्वर थिएटर हे त्यांनी बुक केलं सभेसाठी. आणि मग बाबासाहेबांनी प्रचार केल्याबरोबर खेड्यापाड्यातून लांब लांबून खेड्यापाड्यातून चटणी भाकरी घेऊन तो समाज इकडे महाडकडे येऊ लागला. 19 तारखेला मोठी परिषद भरली आणि संभाजी तुकाराम गायकवाड यांनी अध्यक्षचं स्वागतपर भाषण केल्यानंतर बाबासाहेब भाषणाला उठले. बाबासाहेबांनी एवढं प्रखर भाषण तिथे केलेलं आहे, जाज्वल्य भाषण, की माणसं पेटून उठली. त्यांच्या गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली पाहिजे, हे वाक्य बाबासाहेबांचं तिथलं आहे. म्हणजे तुम्ही भीक मागून जगण्याचं झिडकारलं पाहिजे, तुम्ही मृत मांस खाल्लं नाही पाहिजे, मेलेली जनावर ओढली नाही पाहिजे, शिक्षण जरूर घेतलं पाहिजे आणि शिक्षणानेच विकास होतो. शिक्षण घेतल्यानंतर जे आपण प्रगल्भ होतो विचाराने, आपलं राहणीमान सुधारतं, आपल्या विचार उच्चार आचारामध्ये बदल होतो, हे त्यांना पोटतिडकीने समजावून सांगितलं. आणि ह्या जाज्वल्य भाषणाने सर्वांच्या मनामध्ये एकच स्फूर्ती मिळाली. आणि त्यावेळेस रात्री 19 तारखे संपल्यानंतर रात्री सुरबानाना टिपणीस यांनी सांगितलेलं होतं की जानेवारी 24 मध्ये महाड म्युन्सिपाल्टीने महाडमधील सर्व तळी तलाव म्हणजे पाणवठे सगळे अस्पृश्यांसाठी खुले केलेले होते. आणि हा जो ठराव होता म्युन्सिपाल्टीने दिलेला, ह्या कायद्याचा आधार घेऊन बाबासाहेबांनी एक खुणगाठ बांधली की आपण या महाडच्या चौदार तळ्यातच कायद्याच्या आधाराने सत्याग्रह करायचा. 20 तारखेला सकाळी सभा चालू झाली, त्यामध्ये 32 ठराव मंजूर केले. आणि या 32 ठरावामध्ये एक ठराव मिश्र विवाहाचा ठराव मात्र काही पास झाला नाही. परंतु बाकीचे जे होते शिक्षणासंबंधी स्वातंत्र्यासंबंधी सगळे ठराव पास झाले. आणि मग बाबासाहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की आता आपल्याला महाडच्या चौदार तळ्याच्या पाणीवर जायचं आहे. सर्वांनी शांततेनं, अजिबात प्रतिकार न करता, कुठल्याही गोष्टीला प्रतिकार न करता शांततेने महाडच्या चौदार तळ्यावर जायचं आहे. बाबासाहेबांबरोबर जी कोकणस्थ त्यांची पुरोगामी विचारांची ब्राह्मण मंडळी होती, तशीच बाबासाहेबांच्या बरोबर अस्पृश्य मंडळी होती. आपल्याला माहिती आहे की PN भोज, राजभोज जे होते, दादासाहेब गायकवाड नाशिकचे, त्याच्यानंतर अमृतराव रणखांबे होते. महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांचे मोठे बंधू बाळाराम रामजी आंबेडकर जे होते, यावेळेस त्यांनी साथ दिलेली होती बाबासाहेबांना आणि ते आपल्या लष्करामध्ये बँडमास्टर म्हणून काम करत होते. तर एवढ्या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांचं संरक्षण आणि त्यांना साथ देण्याचं काम या महाडच्या सत्याग्रहामध्ये केलेलं होतं. सभा संपल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी ओळीने आपले त्याच्याकडे महाडच्या चौदार तळ्याकडे वाटचाल सुरू केली. तिथे आल्यानंतर बाबासाहेबांनी प्रथम शहाबहिरी घाटाच्या 3 पायऱ्या उतरून त्यांनी ओंजळीने पाणी पिलं. पाणी ते काय, पाणी पिलं आणि सर्वांनी बाबासाहेबांचा जय जयकार केला. आणि तीच कृती इतर सर्वांनीही केली. सर्वांनी पाणी घेऊन स्वतःच्या ओंजळीने पाणी पिलं. म्हणजे हजारो वर्षापासून जे दुसऱ्यांच्या ओंजळीने गटातलं पाणी पिऊन पाण्यासाठी वणवण भांडी घेऊन भटकणारी जो हा समाज आहे, तो स्वतःच्या हाताने पाणी पिलं. हे त्यांच्या एक चमकलं, त्यांच्या म्हणजे डोळ्यामध्ये एक चमक, एक हास्य भारताच्या इतिहासामध्ये खरं म्हणजे एक सोन्याचा दिवस आहे तो, की पहिल्यांदा त्यांनी पाणी स्पर्श केला स्वतःच्या हक्काने. आणि पाणी पिऊन झाल्यानंतर सर्वजण त्या सभामंडपाकडे जाऊ लागले. आता झालं काय की झाल्यानंतर जाऊ लागल्यानंतर बाबासाहेबांना पुन्हा त्यांच्या अंगरक्षकांनी डाक बंगल्यावर, सरकारी डाक बंगल्यावर त्यांना घेऊन गेले. परंतु वीरेश्वर थिएटरमध्ये जी सभा झाली त्याच्या बाजूलाच वीरेश्वराचं मंदिर होतं देवाचं. आणि तिथला जो गुरव होता बाळकृष्ण नावाचा, त्याने काय केलं की सगळीकडे दवंडी पिटत फिरला की अस्पृश्यांनी तळं बाटवलं आणि आता ते वीरेश्वराच्या देवळात सुद्धा घुसणार आहेत. आणि मग काय, सनातनी कर्मठ विचाराचे जे होते लोक, त्यांनी लाट्या काट्या हातात जे काही हत्यार मिळेल ते ह्या अस्पृश्यांना सभामंडपामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांवर सगळ्यांना झोडपून काढलं अक्षरशः. मग त्यात लहान मुलं किंवा बायका किंवा वृद्ध माणसं आहेत हे त्यांनी काहीही बघितले नाही. अनेक माणसं जखमी झाली, अनेक लोक
मुका मार लागला अनेकांना. स्त्रियांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही आणि त्यांचं जेवण होतं ते मातीत कालवलं आणि अशा प्रकारे तो दंगा मोठा पेटवला त्यांनी. बाबासाहेबांना ही घटना कळली. बाबासाहेब तिकडे यायला निघाले, परंतु तिथे बाबासाहेबांना कार्यकर्त्यांनी रोखलं. कारण तुम्ही जर आलात तर पुन्हा एकदा तो संघर्ष मोठा होईल. आणि बाबासाहेबांच्या एका वाक्यावर, निरोपावर सगळ्यांनी कुणीही प्रतिकार केला नाही. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्याला ह्याची परंपरा आहे. बाबासाहेबांच्या एका शब्दावर त्यांनी शांततेत तो मार खाल्ला आणि आपापल्या घरी ते सगळे निघून गेले. निघून गेल्यानंतर बाबासाहेबांचं मन विषण्ण झालं. खूप बाबासाहेब म्हणजे त्यांनी ठरवलेलं शांततेच्या मार्गाने करायचं, रक्तविहीन करायचं, परंतु रक्ताचं गालबोट मात्र ह्या का लागलं. आणि मग दुसऱ्या दिवशी आता हे तळं अशुद्ध झालं म्हणून सगळ्या ब्राह्मण डोकं धरून बसले. महाडमधले ते एकत्र झाले, त्यांची सभा झाली आणि हे शुद्धीकरण करायला पाहिजे, कारण महाराजांचे हात लागलेले आहेत त्याला. आणि मग त्यांनी ते 108 घागरी पाणी त्या तलावातून काढल्या आणि त्यामध्ये पंचगव्य म्हणजे गायीच्या पासून मिळणारे शेण, मलमूत्र, दूध, दही, ते पंचगव्य त्या पाण्यामध्ये घागरीच्या कालवून ते पुन्हा एकदा चवदार तळ्यात ओतलं. पण कसं ओतलं त्यांनी? मंत्रघोषामध्ये. म्हणजे मंत्रामध्ये, वेदाच्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की मलमूत्र पंचगव्य कालवलेलं पाणी तळ्यात टाकल्यानंतर ते शुद्ध होणार आहे. आणि मग त्यांनी त्या 108 घागरी घेतल्या आणि त्यामध्ये पंचगव्य कालवलं, गाईचं शेण, मलमूत्र, दूध, दही वगैरे कालवलं आणि मंत्रघोषात म्हणजे हे मंत्र की अमेद्य शव चंडाल मध्य मांसा विदुक्षितात गोपाल कुद्रुत्त कलशेही सहस्त्रम न जयेच्चरम दीक्षित पंचगव्याही वारुढैर भीमंजलेन करारस्याभिशुद्ध्यर्थम गोही संक्रामये जलम. अमेद्य शव चंडाल म्हणजे हे चांडाळ आहेत, मध्य मांसाहून विदूषित आहेत आणि त्यांनी हे पाणी प्राशन केलेलं आहे म्हणून हे चवदार तळ काय प्रदूषित झालेलं आहे. आणि ह्या पाण्याला आम्ही काय करतोय? गोही संक्रामये जलम करारस्याभिशुद्ध्यर्थम म्हणून त्यांनी ते शुद्ध केलं. कशाने? मंत्राच्या जयघोषात. एवढी मंत्रामध्ये ताकद आहे. आणि ते पाणी सगळं त्या तलावात ओतलं आणि पाण्याचं शुद्धीकरण केलं असं त्यांचं म्हणणं आहे. बाबासाहेबांना जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की म्हणजे निर्भत्सना केली की पाणी शुद्धीकरणाची ही वाईट प्रक्रिया, ह्या प्रक्रियेने त्यांनी पाणी शुद्ध केलं की एका समाजाचे हात त्या पाण्याला लागले. आणि म्हणून हा जो पाणी पिण्याचा जो सत्याग्रह आहे बाबासाहेबांनी स्वाभिमानासाठी केलेला आहे. स्वाभिमानानेच पाणी घ्यायचंय, स्वाभिमानानेच जगायचंय. आणि हा जो मूलमंत्र त्या दिवशी बाबासाहेबांनी दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि ही जी ज्योत पेटवली बाबासाहेबांनी जाज्वल्य, जेणेकरून पुढचा जो त्यांचा जो कार्यक्रम होता की हा जो पाणी पिण्याचा जो प्रघात आहे तो चालू ठेवलाय की नाही, की अस्पृश्य अजून घाबरून बसलेले आहेत, हे बघण्यासाठी पुन्हा डिसेंबरमध्ये बाबासाहेब तिथे गेलेले आहेत. आणि हे कुणी सांगितलंय? तर मनुस्मृतीने. आणि म्हणून 25 डिसेंबर त्याच वर्षी 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली आहे. आणि ते मनुस्मृती जाळण्याचे हात आहेत ते चित्रे आणि सहस्त्रबुद्धे यांचे आहेत. हे महत्वाचं आहे. म्हणजे त्यांनाही पटत नव्हतं की समाज व्यवस्थेने अशी बंधनं घालून दिली आहेत एका समाजावर आणि त्यांचा पूर्ण समाजातून त्यांचा नायनाट करून त्यांना तसंच जगायचं आहे, लाचारीने जगायचं आहे, कारण ह्या त्रिवर्णाची त्यांनी सेवा करायची आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजचा जो दिवस आहे तो भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे की पाणी पिण्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेला आहे. तर म्हणून आज आपण सर्वजण महाडला इथे जाऊन त्या चवदार तळ्याचं दर्शन घेत असतो आणि ते पाणी त्या स्पर्श करून पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती करत असतो. तर एवढं बोलून मी आजचे महाड चवदार तळ्याचं जे वर्णन आहे ते थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.